नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या, बुधवारी जो हप्ता जमा झाला, काही ठराविक लाडक्या बहिणींना हप्ता जमा झालेला आहे आणि याच्यानंतर ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हप्ते आले नाही आहेत, अशा लाडक्या बहिणी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम चॅनल असेल, या ठिकाणी मेसेज करत आहेत की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आणि आमच्या घरामध्ये आजूबाजूला हप्ता आलेला आहे आणि मला हप्ता नाही आहे, म्हणजेच मी अपात्र झाले का? म्हणजेच लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर आला नाही म्हणजेच मी अपात्र आहे का? त्याचबरोबर KYC करून देखील हप्ता आले नाही आहे, म्हणजेच आम्ही अपात्र ठरलो आहे का? तर अशा अनेक प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत। अशा प्रकारचे चुकीचे समज संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, तर पात्र असून देखील लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। बिचाऱ्या लाडक्या बहिणी यूट्यूबवरती लाडकी बहीण योजना सर्च करत आहेत, हप्ते वितरण पुन्हा सुरू झालेलं आहे, काही ठिकाणी हप्ते वितरण चालू झालेलं आहे, असे चुकीचे व्हिडिओज देखील लाडक्या बहिणी पाहत आहेत। तर यांना आपल्यामार्फत प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवळ एकदा जो लाभ आहे बुधवारी वितरित झाला। लक्षात घ्या की केवळ पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ वितरित झाला नाही आहे। तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत DBT प्रोसेस फक्त बुधवारी सुरू झाली, त्यामुळे प्रत्येक ठिकाणानुसार लक्षात घ्या, जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विविध जिल्हे आहेत याच्या ठिकाणी असणाऱ्या काही ठराविकच लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं आहे आणि लक्षात घ्या, अजून मोठ्या प्रमाणावरती लाखोंच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी बाकी आहेत, पात्र असून देखील अशा लाडक्या बहिणींना हप्ता आले नाही आहे। मग तुम्ही अपात्र आहात का? तर मुळीच नाही आहे, किंवा तुमचा लाभ आलेला नाही म्हणजे तुम्ही अपात्र ठरवलं गेलं आहे का? तर मुळीच नाही आहे, म्हणजे तुमचा हप्ता येणार एवढं 100% कन्फर्म म्हणजे कन्फर्म आहे। तर लक्षात घ्या की सोशल मीडियावरती जर असे मेसेज येत असतील तर अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा, तुमचा हप्ता तुम्हाला येणार एवढं 100% कन्फर्म आहे। कारण का लक्षात घ्या, KYC साठी मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा लाभ आहे। KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना येणार आहे। KYCचा संबंध नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणामध्ये नसणार आहे, त्यामुळे लक्षात घ्या, सरसकट पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि KYC लक्षात घ्या डिसेंबरपर्यंत मुदत होती, त्यामुळे KYC केल्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण, ज्यावेळी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण होईल त्यावेळी KYC केलेल्यांचा विचार केला जाणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। याच आठवड्यामध्ये पुन्हा DBT ॲक्टिव्ह होईल आणि उरलेल्या लाडक्या बहिणींना त्यांचा जो हप्ता आहे तो मिळून जाणार आहे आणि केवळ 1500 रुपयांचाच लाभ वितरित होत आहे, 2100 रुपये वितरण अजून झालेलं नाही आहे। तर हीच महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे चुकीचे मेसेज असतील, KYC झालेली आहे, तुम्ही अपात्र ठरलेला आहात आणि हप्ता आलेला नाही आहे म्हणजेच अपात्रच, तर अशा अनेक चुकीचे संभ्रम लाडक्या बहिणींनी दूर करायचे आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। कदाचित उद्या सोमवारपासून हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे मंत्री आदित्य तटकरे देखील या संदर्भात स्पष्टता देत नाही आहेत, त्यांनी तरी लवकरात लवकर या संदर्भात हप्ते का थांबलेले आहेत ते देखील सांगणं गरजेचं होतं। पण लक्षात घ्या, अपेक्षित धरूया की उद्यापासून पुन्हा हप्ते वितरण सुरू होण्याची शक्यता आहे। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।